सुंदर ते धन उभे विठेवरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटेवरी ठेवुनिया करकटेवरी ठेवुनिया तुळशी हार गळा आसे पीतांबर तुळशी हार गळा आसे पीतांबर करकटावरी ठेवुनिया करकटावरी ठेवुनिया तुळशी हार गळा आसे पीतांबर तुळशी हार गळा आसे पीतांबर आवडे निरंतर हेची दान आवडे निरंतर हेची दान आवडे निरंतर हेची दान निरंतर हेची दान तुळशी हार गळा आसे पीतांबर तुळशी हार गळा आसे पीतांबर गळा काचे पीतांबर तुळशी हार गळा काचे पीतांबर मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती कंठी कस्तुभमणी विराजितो कंठी कस्तुभमणी विराजितो विहार गळा आसे पीतांबर तुळशी हार गळा आसे पीतांबर तुळशी हार काचे पीतांबर तुळशी हार गळा तुळशी हार गळा काचे पीतांबर आवडे निरंतर हेची दान आवडे निरंतर हेची दान आवडे निरंतर हेची दान आवडे निरंतर हेची दान तुळशी हार गळा आसे पीतांबर तुळशी हार गळा आसे तुळशी हार पीतांबर गळा काचे पीतांबर तुळशी
हार गळा तुळशी हार गळा कासे पितांबर विको आहे का याला विको 1-2 पॉइंट देता हॅलो हॅलो बेस द्या थोडा बेस कडक झालाय हॅलो हॅलो हां हॅलो तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व तुका म्हणे माझे हेची सर्व सुख 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 काही न श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर पाहिला श्रीमुख आवडले पाहिला श्रीमुख आवडले आवडीने तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची जाण आवडे निरंतर हेची जाण तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची जाण आवडे निरंतर हेची जाण तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर कासे पितांबर सांगतो तुम्हासी हजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी सांगतो तू माझी सांगतो तू माझी बजारे विठ्ठला सांगतो तू माझी सांगतो तुम्हासी सांगतो तुम्हासी हजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी सांगतो तू माझी सांगतो तू माझी बजारे विठ्ठला सांगतो तू माझी नाही तरी गेला जन्म वाया 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 करिता बरोबरी करिता बरोबरी दुरावसी करिता बरोबरी नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया करिता बरोबरी
भावाची पुरी वाहवीसी भवाची पुरी भवाची पुरी वाहवीसी करता बरोबरी करता बरोबरी दुरावरी करता बरोबरी गगन सदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनयोगी विरदान वन्दे विष्णुभोवै हर सर्वलोके एकनाथं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदेपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती श्री संताचे माथा चरणावरे साष्टांग हे करे दंडवत साष्टांग हे करी दंडवत श्री संताजी माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो संभाळा उतरे वाढले अंतरे प्रेम जोख वाढली अंतरी प्रेम सुख विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे वाढले अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करे दंडवत विश्रांती पावलो संभाळा उत्तरे वाढले अंतरे प्रेम सुख पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण किंवा चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ते उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावणे अद्यत्रय जननी देवाची ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी किंवा मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपे सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदनीय महाराष्ट्रभूषण वारकरी संप्रदायाला कलश स्थानी शोभून दिसणारे खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानोबा आहेत वारकरी संप्रदायाचा विस्तार नामदेव महाराज आहेत वारकरी संप्रदायाचा खांब एकनाथ महाराज आहेत आणि वारकरी संप्रदायाचा कळस जर कोण असतील तर ते जगद्गुरु तुकोबार आहेत तुकोबारायांचा 3 चरणाचा सुंदर असा अभंग आज आपण या ठिकाणी कीर्तन रूपी सेवेकरता निवडला विठाला 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 हो, अभंगाचा
जर भाव पाहिला तर अतिशय सोपा आहे. सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला. तुकोबारा म्हणतात, मी तुम्हाला सांगतोय. काय सांगतोय? तुम्ही विठ्ठलाला बजा. लोक म्हणले तुकोबारा विठ्ठलाला नाही बजलं तर काय होईल? नाही तरी गेला जन्म वाया. जर विठ्ठलाला नाही बजलं तर तुमचा जन्म वायाला जाईल. मग लोक म्हटले तुकोबारा तुम्ही म्हणताय खरा विठ्ठलाला बजा. बर तुम्ही म्हणताय तर आम्ही ऐकतो, विठ्ठलाला भाजतो भाजा म्हणताय तुम्ही, आम्ही विठ्ठलाला बजतो. परंतु आमच्या एकदा का संसाराची बरोबरी झाली की आम्ही परमार्थ करायला मोकळे झालो. काय झालो? मोकळे झालो. तुकोबारा म्हणले वारे बाबा, संसाराची बरोबरी कधी सुद्धा होणार? संसाराची बरोबरी कधी होत नाही. आजी तुम्ही सांगा, बंगला कधी पूर्ण होतो आणि मंदिर कधी पूर्ण होतं? मंदिर कधी पूर्ण होतं? कलशारोहण झाल्याच्या नंतर मंदिराचं काम, मंदिराच्या कामा कलशारोहण झाल्याच्या नंतर मंदिराचं काम पूर्ण होतं. आणि बंगल्याचं काम कधी पूर्ण होतं? पहिला मजला काढला की त्याची चाल काढून ठेवलेली, दुसरा मजला काढला की त्याची चाल काढून ठेवलेली असते. मग ही पूर्वीपासून आलेली चाल आहे महाराज, बरोबर का? आता बंगला पूर्ण होत नाही आणि मंदिर पूर्ण होतं, याला कारण एकच आहे, बंगला प्रपंचातला आहे आणि मंदिर परमार्थातला आहे. म्हणजे थोडा केला तरी पूर्ण होतो, त्याचं नाव परमार्थ आहे. आणि कितीही केला तरी पूर्ण होत नाही, त्याचं नाव प्रपंच आहे. बरोबर का? ज्या ठिकाणी अपूर्णत्व आहे तो म्हणजे प्रपंच आहे, आणि ज्या ठिकाणी पूर्णत्व आहे तो म्हणजे परमार्थ आहे. विठाला म्हणून तुकोबारा म्हणतात, अरे बाबा संसार पूर्णच होणार नाही, म्हणून संसाराच्या अंगी अवघेच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. तुम्हाला जर शुद्ध व्हायचं असेल तर कीर्तनच करावं लागेल, कारण संसार हा पूर्ण होण्याची गोष्ट नाही. म्हणून तुकोबारा म्हणतात, करिता भरोवरे दुरावसे दुरे. तुम्ही जेवढी संसाराची भरोवरी करण्याचा प्रयत्न करचाल तेवढं तुम्ही भगवंताच्या दूर दूर असं जाचाल. दुरावसे दुरी आणि भवाची पुरे वाहवसी. आता भव सिंधूचा पूर म्हणजे काय? थोडक्या भाषेत सांगू का? पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जनने जठरे शयनम. हे संसारे खल दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. अहो किती वेळा जन्मा यावे आणि किती किंवा नित्य व्हावे फजिती. संसारात काय हो? जन्मायचं मारायचं, जन्मायचं मारायचं. अहो तुम्हाला सगळ्यांना हिरण्यकशिपू माहिती का? हिरण्यकशिपूनं 60,000 वर्ष तपश्चर्या केली आणि भगवंताला प्रसन्न करून घेतलं, ब्रह्मदेवाला प्रसन्न केलं. आणि हिरण्यकशिपूनं ब्रह्मदेवाला वर मागितले, महाराज मला जमिनीवर मरण नको, मला आकाशात मरण नको, मला मानवाकडून मरण नको, मला दानवाकडून मरण नको, मला घरात मरण नको, मला दारात मरण नको, मला पक्षापासून मरण नको, मला मरणच नको. ब्रह्मदेव म्हटला, अरे वेड्या, तू ज्याला मागतोय त्याला तरी चुकलंय का? अरे मला सुद्धा एक ना एक दिवस जावं लागणार आहे आणि तू मरण नको असं कसं काय म्हणतो? अरे प्रत्येकाला जावं लागणार आहे, प्रत्येकाला मरण आहे. म्हणून त्या हिरण्यकशिपूला सुद्धा त्या ठिकाणी जावं लागलं. म्हणजे त्या ठिकाणी संसारात जो व्यक्ती आला, या पृथ्वी तलावरती या मृत्यूलोकात जो व्यक्ती आला, या लोकाचंच नाव आहे मृत्यूलोक, त्यामुळे प्रत्येकाला त्या ठिकाणी जावं लागणार आहे. म्हणून तुकोबारा म्हणतात, तुम्ही संसाराची जास्त बरोबरी करण्याच्या नादाला जागू नका. मग हे सगळं सांगितलेलं सगळ्या लोकांना पटलं. मग लोक म्हणले तुकोबारा आहे, आम्हाला पटलं, परंतु देवाला त्या ठिकाणी प्राप्त करण्याकरता काय लागतं? देवाला प्राप्त करण्याकरता काय लागतं? त्यावेळेस तुकोबारा म्हणतात, काहीच लागत नाही. काही न लगे एक भावची कारण तुका म्हणे आण विठोबाची. फक्त भाव शुद्ध लागतो. बरोबर? मनुष्याच्या जीवनामध्ये जर भगवंताला आकळायचं असेल, जर भगवंताला प्राप्त करून घ्यायचं असेल तर आपलं चित्त शुद्ध आणि भाव शुद्ध पाहिजे. अहो चित्त शुद्ध असलं तर चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होते, व्याघ्र हे न खाती सरपतया. बरोबर का? ज्याचं चित्त शुद्ध आहे त्याला वाघाची सापाची सुद्धा काय भीती नाही, परंतु त्याकरता चित्त शुद्ध पाहिजे. मग तुकोबाराला साधकांनी प्रश्न केला, भगवंताला आकळण्याकरता काय लागतं? त्यावेळेस तुकोबारा साधकांना म्हणाले की काहीच लागत नाही, फक्त भाव गरजेचा आहे. बरोबर का? याविन अनेक अस्तापै साधन वाहतसे आण आण विठोबाचे. तुकोबारा म्हणतात, मी माझ्या विठोबाची आण घेऊन सांगतो. बरोबर का? तुका म्हणे आण विठोबाचे. बरोबर का? मी माझ्या विठोबाची आण घेऊन सांगतो.
या जगामध्ये भगवंताला कळण्याकरता फक्त भाव गरजेचा आहे. हा झाला अभंगाचा सरळ सरळ अर्थ. विठाला 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 हो सांगतो तुम्हासी बाजारे विठ्ठला तुकोबारा. या अभंगाला सांगतो या शब्दानं सुरुवात करतात. कोणत्या शब्दानं महाराज? सांगतो या शब्दानं सुरुवात करतात. मग प्रश्न असा निर्माण होतो, सांगणारे कोण, सांगतात कुणाला आणि सांगतात काय? आता सांगणारे कोण आहेत? जगद्गुरु तुकोबार आहे. सांगतात काय? आपल्या हिताचा उपदेश सांगतात. आणि सांगतात कुणाला? तुम्हा आम्हा जड जीवांना. आणि काय सांगतात? आपल्या हिताचं, आपलं हित व्हावं असं त्या हित ते करावे, देवाचे चिंतन. मग आपलं हित करून घेण्याकरता मनुष्यानं त्या ठिकाणी जीवनामध्ये देवाचं चिंतन करलं पाहिजे. आणि त्या ठिकाणी मन शुद्ध पाहिजे. करून या मन एकविध. बरोबर काय? मन शुद्ध पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी तुकोबार आहे. सांगतो म्हणतात, तुम्हाला सांगतोय काय? तुम्ही विठ्ठलाला भजा. म्हणून जीवनामध्ये माणसानं भक्ती करत असताना पांडुरंग परमात्म्याची भक्ती करा. अहो कोणत्याही देवाची भक्ती करण्यापेक्षा सगळ्या देवांचा देव कोण आहे? कोण आहे? जो हा देवांचाही देव बळिया माझा पंढरीराव. सगळ्या देवांचा देव कोण आहे? पंढरपूरचा भगवान पांडुरंग परमात्मा आहे. त्यामुळं त्या ठिकाणी कोणत्याही देवाची भक्ती करण्यापेक्षा फक्त पांडुरंग परमात्म्याची भक्ती करा. निश्चित तुमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला विठाला आपल्याला सांगतात काय? सांगतात आपल्या हिताचा उपदेश सांगतात. परंतु सांगत असताना महाराज अधिकार फार महत्वाचा आहे. बरोबर का? अधिकाराशिवाय सांगता येत. अहो या जगात सांगणारे खूप आहेत, ऐकणारे कमी पडतील एवढे सांगणार आहेत. परंतु सांगत असताना अधिकार पाहिजे. मग तुकोबारांचा अधिकार होता का? तुकोबारा जनते आपल्या जड जीवांना सांगतात. मग तुकोबारांचा अधिकार होता का? साध्या भाषेत सांगू, मालक होता जगाचा, सृष्टीचा नियंता होता. परंतु तुकोबाराची पत्नी, तुकोबारा तिला लाडांना आवली म्हणायचे. तुकोबाराची पत्नी जिजाई करता भगवंताला गुराकी व्हावं लागलं. एवढा अधिकार तुकोबाराच्या पत्नीचा होता. मग तुकोबारांचा अधिकार किती असेल? अहो पत्नीचा जर अधिकार तेवढा असेल तर पतीचा किती असेल? साधं सांगू, ज्यानं दारात मार्बल बसवले त्याच्या घरात कसं असेल? विठाला विठाला सांगण्यासाठी त्या ठिकाणी अधिकार पाहिजे. अधिकार असल्याशिवाय सांगता येत नाही. आता बाबा तुम्हाला जर गावातल्या एखाद्या माणसानं जर माणूस म्हणला तुम्हाला तुझ्याकडे बघावं लागतं, तुम्ही काय म्हणताल? ए चल पळ, काय बघायच ती बघ. आणि तीच जर तुम्हाला जर DYSP जर म्हणला तुमच्याकडे बघावं लागतं, रात्रभर झोप येत नाही महाराज. कारण DYSPचा अधिकार वेगळा आहे आणि सामान्य माणसाचा अधिकार वेगळा आहे. अहो पंतप्रधानानं दिल्लीत घोषणा केली, भाई और बहनो मास्क लगाव. आपण गल्लीत मास्क लावले. त्यांनी दिल्लीत घोषणा केली, आपण गल्लीत लावले. त्यांनी पराती वाजवा म्हणून सांगितल्या, आपण फोडून टाकल्या. बरोबर का? म्हणजे पंतप्रधानाचा अधिकार वेगळा आहे, सामान्य माणसाचा अधिकार वेगळा आहे. आता मी जर म्हणलं उद्याच्याला सातारा जिल्हा बंद ठेवा, ऐकलं का माझं कोण? महाराज तुम्ही 5 मिनिटं कीर्तन वाढवून करा, परंतु जिल्हा काय बंद ठेवणार? आणि जर उद्याच्याला जर मुख्यमंत्र्यांना सांगितलं उद्या महाराष्ट्र बंद, चालू ठेवायची कोणाची हिंमत आहे का? कारण मुख्यमंत्री महाराष्ट्राचा राजा आहे. कारण त्याचा तो अधिकार आहे. त्यासाठी अधिकार असल्याशिवाय त्या ठिकाणी सांगता येत नाही. म्हणून तुकोबारायांनी आपल्याला अधिकारानं तुकोबारा सांगतात, तुम्ही विठ्ठलाला भाजा. मग अधिकारानं त्यांनी सांगितल्याच्या नंतर आपल्याला ऐकावं लागतं. बरोबर का? परंतु नुसता अधिकार असून चालत नाही महाराज, अनुभव पाहिजे. बरोबर का? नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, एक तरे ओवे अनुभवावी. हा एक तरे ओवे अनुभवावी. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, एक तरी ओवी अनुभवा. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, एक तरी ओवी अनुभवावे. ज्ञानोबा काय म्हणतात? नामदेव महाराज म्हणतात
की नामामणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवे एक तरी ओवी अनुभवावी म्हणतात का वाचावी म्हणतात? अनुभवावी, कारण अनुभव आल्याशिवाय सांगता येत नाही. मग तुकोबाराला जे जे अनुभव आले ते तिने अनुभव आले अंगा ते या जगात देत असे. तुकोबाराला जे जे अनुभव आले ते त्यांनी काय केले? जगाला अनुभव दिले. म्हणून तुकोबारा म्हणतात मी तुम्हाला सांगतोय तुम्ही विठ्ठलाला बजा, आणि नाही बजलं तर तुमचा जन्म काय होणार आहे? वाया जाणार आहे. वाया जाणं म्हणजे तुम्हाला सांगू का, जी वस्तू ज्याच्यासाठी आहे त्याच्यासाठी त्या वस्तूचा उपयोग न होणं म्हणजे साध्या भाषेत वाया जाणं. आता उदाहरणार्थ हा माईक आहे, माईकची व्यवस्था कशासाठी आजी? माझा आवाज स्वच्छ तुमच्या कानापर्यंत पोचावा याकरता या माईकची व्यवस्था आहे. आणि ते जर होत नसेल तर हे माईक वाया. अहो तुम्ही इतक्या लांबून कीर्तनाला आला आणि कीर्तनाला आल्याच्या नंतर कीर्तनात बसून जर तुम्ही टाळी वाजवली नाही, भगवंताचं जर नामचिंतन केलं नाही तर तुम्ही इथं येणं तुमचं वाया. एवढ्या लांबून महाराज बोलवला आणि कीर्तन चांगलं नाही झालं तर पैसे वाया. खरंच गेले म्हणायला लागले ते पैसे, बरोबर का? वाया जाणं म्हणजे जी गोष्ट ज्याच्यासाठी आहे त्याच्यासाठी त्या गोष्टीचा उपयोग न होणं म्हणजे वाया. अहो इथं येऊन तुम्ही जर भगवंताचं भजन नाही केलं तर तुम्हाला मिळालेला देह वाया गेला. अहो देवाने देह आपल्याला कशासाठी देवे दिला देह भजना गुमता, देवे दिला देह भजना गुमता, देवे दिला देह भजना गोमाता, देवे दिला देह भजना गोमाता, देवे दिला देह भजना गुमता, देवे दिला देह भजना गुमता, देवे दिला देह भजना गोमाता, देवे दिला देह भजना गोमाता. तोया झाला पाटाबादिकेचा, 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 तोया झाला पाटाबादिकेचा. देवे दिला देह भजना गुमता, देवे दिला देह भजना गुमता, देवे दिला देह भजना गुमता, देवे दिला देह भजना गुमता. देवे दिला देह भजना गोमाता, देवे दिला देह भजना गोमाता, देवे दिला देह भजना गोमाता, देवे दिला देह भजना गोमाता. देवे दिला देह भजना गोमाता, तोया झाला पाटा बादिकेचा, भजना गोमाता, तोया झाला पाटा, तोया झाला पाटा बादिकेचा. देवी दिला देह भजना गोमठा, तोया झाला फाटा बादिकेचा. भगवंताने आपल्याला देह कशासाठी दिला? भजनासाठी. आणि आपण वापर कशासाठी करतोय? भोजनासाठी वापर करतोय. कारण जीवनामध्ये आल्याच्या नंतर मनुष्याने एकदा तरी ज्ञानेश्वरी वाचली. अहो ज्ञानोबाराय तीर्थयात्रेमध्ये होते महाराज आणि एक समोरून प्रेत चाललं होतं आणि प्रेत जात असताना त्या प्रेतातून एक बाई आली आणि बाईनं ज्ञानोबारायांचं दर्शन घेतलं. त्यावेळेस ज्ञानोबारायांनी त्या बाईला आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव. त्यावेळेस बाई म्हटली ती, अहो माझ्या तर पतीचं प्रेत चाललंय, अहो माझ्या मालकाचं प्रेत चाललंय, तुम्ही तर काय आशीर्वाद दिलाय, सौभाग्यवती भव. असं कसं काय? त्यावेळेस ज्ञानोबारायांनी ते प्रेत खाली ठेवायला लावलं आणि ज्ञानोबारायांनी त्या प्रेताला स्पर्श केल्याबरोबर ते प्रेत त्या ठिकाणी उठून बसलं आणि मेलेल्या माणसाला जिवंत करून त्याच्या हातून ज्ञानेश्वरी लिहिली. जिवंत माणसाने उघडली सुद्धा नाही. काय कौतुक आहे, बरोबर का? जिवंत माणसाने उघडली सुद्धा नाही. मी नाही बोलत, शके 1212 काही टीका केली ज्ञानेश्वरे
सच्चिदानंद बाबा अधुरे लेखको झाला. अहो मेलेला माणूस त्या ठिकाणी जिवंत करून त्याच्या हातून ज्ञानेश्वरी लिहिली, एवढा अधिकार माझ्या ज्ञानोबरांचा आहे. विठाला 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 विठाला. आणि उपदेश करत असताना अभंगच उपदेश प्रकरणातला आहे. उपदेश करत असताना मूर्ख माणसाला उपदेश करून काय फायदा? मूर्ख माणसाला उपदेश करून काय फायदा नाही. अहो एक पोरग त्या ठिकाणी कॉलेजला चाललं होतं आणि कॉलेजला जात असताना त्यानं एक पास काढला होता, एसटीचा पास काढला होता. परंतु कॉलेजला निघालं ते आणि एसटीत बसल्यावर त्यानं 2 तिकीट काढले. किती? 2 तिकीट काढले. 2 तिकीट काढले आणि एसटीचं काय असतं महाराज, कंडक्टर काय करतो, माणसं किती झाली आणि तिकीट किती झाली याचं काउंटिंग करत असतो. आणि त्यानं 2 तिकीट काढले. 2 तिकीट काढल्यावर कंडक्टर म्हटला, उभ्या आयुष्यात माझ्या नोकरीत माणसं जास्त तिकीट कमी असं झालं, परंतु आज तिकीट एक जास्त आहे, बरोबर का, आणि माणूस कमी, असं कधी झालं नाही. असा कोण माणूस आहे 2 तिकीट काढले? त्यावेळेस असं विचारल्यावर त्या पोराला म्हणला, कॉलेजला जाणाऱ्या, अरे तू तिकीट किती काढले? तो म्हणला 2. का बरं 2 काढले? तो म्हणला, मग जर जाताना एसटी जर एक तिकीट हरवलं आणि चेकर आले जर पकडलं तर एक न दुसरं दाखवायला. कंडक्टर हुशार होता. कंडक्टर म्हणला, दोन्ही हरवल्यावर काय करशील? दोन्ही हरवल्यावर पास आहे की म्हणला. म्हणजे मूर्खाला उपदेश करण्यात काय फायदा? मूर्ख माणसाला उपदेश करण्यात काय फायदा नाही. अहो साधं सांगू का तुम्हाला, एक चिमणी होती आणि एक माकड होतं. सांगतो आजीबाई बरं, गोष्ट सांगतो तुम्हाला. एक चिमणी होती आणि एक माकड होतं आणि पाऊस पडला आणि पाऊस पडल्याच्या नंतर चिमणी तिच्या घरट्यात जाऊन बसली आणि माकड तिथंच आपलं अंगावर पाणी पडल्यामुळे तिथंच कुडकुडत बसलं. गारटलं माकड आणि गारटल्याच्या नंतर चिमणी त्या ठिकाणी पाऊस संपल्यावर त्या माकडा पैसे आली आणि माकडाला म्हणाली, अरे मला तर हात नाहीत, तुला 2 हात आहेत, 2 पाय आहेत, हा मला हात नाही, मी चोचीनं घरटं तयार केलं, बरोबर का, आणि मला तुला 2 पाय आहेत, 2 हात आहेत, मग तू स्वतःच घर निवारा तयार केला नाही. माकडाने विचार केला, चिमणी आपल्याला सांगते ती खरं आहे, बरोबर आहे. चिमणी अशाच मध्ये मध्ये बोलते, त्या घेतल्या ना, हो बरं का, आमच्या तिकडच्या, नाहीतर जायचंय मला रोड, बरोबर का. त्यावेळेस माकडाला म्हटले, अरे मी चोचीनं घरटं तयार केलं, तुला हात आहेत पाय, तरी तू त्या ठिकाणी तुझं त्या ठिकाणी निवारा तयार केला नाही. दुसऱ्या वेळेस पण तसंच झालं. त्यावेळेस दुसऱ्या वेळेस तसं म्हटल्याच्या नंतर त्या माकडाला आला राग आल्याच्या नंतर त्या माकडानं चिमणीचं जे घरट आहे का, ते घरट घेतलं ना, असं उसकोटून टाकून दिलं महाराज. उसकोटून टाकून दिल्यावर आता चिमणीनं उपदेश केला, चांगला उपदेश केला, परंतु त्यानं ऐकला नाही. म्हणून मूर्ख माणसाला उपदेश करण्यात काय मजा नाही. उपदेश करत असताना जो माणूस ऐकेल त्यालाच उपदेश केला पाहिजे. आणि उपदेश करत असताना माणसं तो उपदेश आपल्या हिताचा असेल तरच त्याचा विचार करतात. आत्ताच नगराध्यक्ष पदाच्या निवडणुका झाल्या आणि निवडणुका झाल्याच्या नंतर आमच्यातला एक पांडुनाना आहे, पांडुनाना त्या ठिकाणी मतदान करून आले. मतदान करून आल्याच्या नंतर मी म्हटलं, पांडुनाना तुम्ही मतदान करून आले? हो म्हणला, हो का, शाई लावली म्हणला, आताच मतदान करून आलो. मग कशाला केलं मतदान? कशालाच केलं नाही म्हणला. अरे म्हणलो, शाय तर लावली, कशालाच कसं केलं नाही म्हणताय? अहो एवढ्या 15 दिवस झालं गाड्या त्या ठिकाणी ओरडत फिरतात, हा तुम्ही कशालाच कसं काय मतदान केलं नाही? तो म्हणला, मी नोटाचं बटन दाबून आलो. मी म्हणलो, का बरं नोटाचं? अहो कुठल्या तरी उमेदवाराला मतदान करायचं, नोटाचं बटन का दाबलं? म्हणला, रात्री 12 वाजेपर्यंत वाट बघितली, नोटाच आल्या नाही त्या, म्हणून नोटाचं बटन दाबलं. विठाला विठाल म्हणजे उपदेश करत असताना माणूस जर हिताचा असेल तरच त्याचा विचार करतो. म्हणून आई वडिलांनी मुलासमोर, आपल्या मुलासमोर आदर्श जीवन जगायचं. कसं जीवन जगायचं? आदर्श. अहो तुम्हाला सांगू का, वडिलांनी आपल्या मुला पुढे तंबाखू कधीच खायची नाही. भजनाला आल्यावर खाल्ली तर चालते, पण वडिलांनी मुलासमोर कधी तंबाखू खायची नाही. वडील म्हणतात, का खायची नाही? ती माझं पोरगा आहे, मी त्याला भेट असतो काय? तू जर तंबाखू खाल्ली, तुझं पोरग गांजाच फुकणार. बरोबर का? म्हणजे जीवन जगत असताना संस्कार सुद्धा फार महत्वाचे आहेत महाराज. विठाला विठाला म्हणून तुकोबारा म्हणतात, सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. तुकोबारा म्हणतात, म्हणून मी सांगतोय, जीवनामध्ये त्या ठिकाणी प्रत्येकाला आलं तसं
जायचंय. कोण मोठं नाही आणि कोण लहान नाही. तुम्हाला सांगू का महाराज, मातीत पडलेली साखर फक्त मुंगीच खाऊ शकते. मातीत पडलेली साखर फक्त मुंगीच खाऊ शकते. कारण मातीत पडलेली साखर खाण्याचं सामर्थ्य हत्तीत नसतं. म्हणून लहान लोकांना कधीच लहान समजू नका. कारण तुम्हाला सांगू का, आकाश महाराज जिंकलेले सुद्धा सुवर्ण पदक मान वाकूनच घेतात, हे लक्षात असू द्या. विठाला 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 विठाला. हो. आता तुम्हाला एक कथा सांगतो, सुंदर कथा आहे महाराज. एक तुंगभद्रा नावाची नदी. आजी सगळ्यांनी तिकडे बघा एक बार. बघा झालं बघून. हा आता इकडे बघा, म्हणजे तुम्ही मोकळे मी मोकळा. हा एक तुंगभद्रा नावाची नदी. कोणती? तुंगभद्रा. ह्या दोन नद्या आहेत महाराज. एकीचं नाव आहे तुंगा आणि दुसरीचं नाव आहे भद्रा. ह्या दोन नद्या आहेत, कर्नाटक प्रांतात आहेत. कुठं? कर्नाटक प्रांतात. आणि त्या दोन नद्याची एक नदी झाली. दोन नद्याचा ज्या ठिकाणी संगम झाला त्याला कुडली संगम म्हणायचं. कोणता संगम? कुडली संगम. आणि मग त्या दोन नद्याची पुन्हा एक नदी झाली. मग तिला नाव पडलं तुंगभद्रा. काय पडलं नाव? तुंगभद्रा. आणि त्या तुंगभद्रा नदीच्या पूर्व तटावरती एक उत्तम नावाचं नगर आहे. कोणतं? उत्तम नावाचं नगर आहे. आणि त्या उत्तम नावाच्या नगरामध्ये एक ब्राह्मण राहतोय. त्या ब्राह्मणाचं नाव आहे आत्मदेव. आत्मदेव. आणि त्या ब्राह्मणाचा विवाह झाला आणि त्याच्या पत्नीचं नाव होतं धुंदुली. काय? धुंदुली. अहो महाराज, कथा ऐकायला फार गोड वाटते, परंतु कथेचा भाव ऐका. तुंगभद्रा नदी म्हणजे माणसाच्या जीवनातलं श्रेष्ठ कल्याणाचं साधन. त्यात उत्तम नगर, हे उत्तम नगर आहे. उत्तम नगर, हे उत्तम नगर. आणि त्यात आत्मदेव नावाचा ब्राह्मण. आत्मदेव, आत्मा, जीवात्मा. आणि त्याची पत्नी कोण? धुंदुली. धुंदुली म्हणजे बुद्धी. ह्यात मग आत्मदेव ब्राह्मणाला देवाच्या दयेनं सगळं प्राप्त आहे महाराज. धन आहे, दौलत आहे, काय काय म्हणेल ते दे. परंतु पण, आता पण शब्द आला की माणसाच्या जीवनातला पूर्ण विराम. पण अहो, पण या शब्दाचं तुम्हाला सांगू का थोडक्यात. एक मनुष्य पोहत पोहत नदीतनं पोहत चालला होता. नदीत पोहत पलीकडच्या काठापर्यंत गेला. पण आता पण म्हणल्यावर तुमच्या प्रत्येकाच्या मनात काय विचार आला? बुडाला तर नसेल ना, वाहून तर गेला नसेल ना, गटकाळ्या तर खाल्ल्या नसतील ना. पण तसं काय झालं नाही महाराज. दृष्टांतातला सुद्धा मारायचा नाही. जिवंत तर मारायचंच नाही, परंतु दृष्टांतातला सुद्धा मारायचा नाही. पलीकडच्या काठापर्यंत गेला. तसं या आत्मदेव ब्राह्मणाला सगळं काय प्राप्त आहे. पण त्याला संतती नाही महाराज, मुलगा नाही त्याला. मग त्यामुळं तो आत्मदेव नावाचा ब्राह्मण त्या ठिकाणी थोडा आनंदात नाही. मग एकदा काय झालं, तो ब्राह्मण त्या ठिकाणी तुंगभद्रा नावाच्या नदी आहे, त्या नदीच्या काठावर त्याला नदीमध्ये हातपाय धुतले आणि नदीच्या कडेला एक सुंदर झाड होतं आणि त्या ठिकाणी त्या झाडाखाली बसला आणि आत्महत्या करण्याच्या विचारात आहे. कशाच्या विचारात आहे? अरे माझ्याकडे सगळं म्हणतोय तो, माझ्याकडे धन आहे, दौलत आहे, प्रॉपर्टी, परंतु मला मुलगा नाही. एवढी प्रॉपर्टी तरी काय करायची महाराज? मला आता आत्महत्या करायची. काय? आत्महत्या करायची म्हणून बसलाय. आणि त्यावेळेस एक साधू आले तिकडून. साधू आल्याच्या नंतर साधूंनी पाहिलं, अरे एवढा दुःखी का बरं बसलाय, एवढा निरागस्त का बरं बसलाय असं म्हटल्याच्या नंतर, आता का बसलाय म्हटल्याच्या नंतर त्यानं ओळखलं, आता आपलं दुःख कोणीतरी विचारते. कारण मनुष्य एखादा दुःखी असावं आणि आपलं दुःख कोणीतरी विचारल्यावर जर आपल्या मनाला आधार भेटतो महाराज. त्यानं विचार केला, अरे बाबा आता आपलं दुःख कोणीतरी विचारते, मग काय सांगायचं त्याला? आता डायरेक्ट कसं म्हणायचं मला मुलगा नाही, मला संतती नाही, असं डायरेक्ट कसं म्हणायचं? म्हणजे साधं सांगू का तुम्हाला, ताकाला जायचं आणि गाडगला पोहायचं. आलं का आजी? तुमच्या लक्षात आलं का? ताकाला जायचं, गाडगला पोहायचं. एका शेजारणीने विचार केला, आपण काय करू, शेजारणीच्या घरनं जरा ताक घेऊन येऊ. काय घेऊन येऊ? ताक घेऊन येऊ. मग तिनं गाडग घेतलं ना, असं मागं लपवलं आणि शेजारणीच्या घरी गेले. म्हटले, वैंस गया दिसते द्या भरपूर. हो गया आहेत. म्हशी बी दिसते द्या. हो म्हशी. मग दूध निघत असेल? हो. हा लय दूध आहे म्हणले, भरपूर दूध निघतं. मग काय करता दूध? डेअरीला जातं. खात नाही का? अहो जेवढं खायचं तेवढं ठेवतो आणि जे राहिलेलं उरलेलं आहे ते कुठं जातं? डेअरीला जातं. मग नुसतं दूधच खाता का? नाही, दही बनवतो की. काय बनवतो? दही बनवतो. मग नुसतं दहीच खाता का? नाही, दही नाही, पुन्हा लोणी काढते म्हणले, पुन्हा तूप बनवतो. मग तूप खातेत का? काशाचं म्हणले, मग तूप खात नाहीत, काय नाही, माजुरडे झालेत, लय त्या ठिकाणी दूध निघतंय. मग ताक निघत असेल? व ताक निघतं ना, मग ताक खातेत का?
हिथं तूप खाय ना म्हणले आणि ताक कशाला खातेत ताक कशाला खातेत मग ताक काय करता म्हणले जातं म्हणले मी काय करते ताक त्या ठिकाणी फेकून देते म्हणले फेकून देता म्हणले ताक मग आम्हाला देत जा ताक फेकून देण्यापेक्षा मग म्हणले आण भांड कुठं आहे मग ते गाड धरलेलं मागे मग तिनं बरोबर गाड थोडं केलं म्हणजे ताकाला जायचं गाडगला पोवायचं बरोबर का मग आतमध्ये ब्राह्मणानं विचार केला आता डायरेक्ट कसं म्हणायचं की बाबा मला मुलगा नाही डायरेक्ट कसं म्हणायचं मग त्यानं विचार केला तो म्हणला काय सांगायचं म्हणला आमच्या घरी म्हणला गायी परंतु गायीला वासरूच होत नाही आमच्या घरी झाड आहेत परंतु झाडाला फळच लागत नाही बरोबर का आता मुख्य विषय कोणता आहे आमचं मला संतती नाही हा मुख्य विषय परंतु विषय सुरू कुठनं करायचा इकडून करायचा बरोबर का विषय सुरू करताना आणि मग अहो काय सांगायचं तुम्हाला झाड आहे झाडाला फळ लागत नाही गायी गायीला वासरू होत नाही मग त्यात माझी पत्नी आहे आणि पत्नी सुंदर आहे परंतु मला त्या ठिकाणी संतती होत नाही मग माझं जरा काहीतरी कपाळ वाचा आता 5व्या दिवशी सटवी येते कपाळ आपलं ह्याच्यावर लिहून जाते सटवी हा ते काय म्हणतात ते मांजर हे जाऊ दे नसते ते आपल्याला एवढं माहिती नसतं होय सटवी येते आणि सटवी 5व्या दिवशी आपल्या कपाळावर लिहित असते मग त्या साधूनं त्या आत्मदेव ब्राह्मणाचं कपाळ वाचलं काय वाचलं कपाळ वाचलं आणि सांगितलं आत्मदेवा तुला 7 जन्मात पुत्र नाही तुला 7 जन्म संतती होणार तुला 7 जन्मात पुत्र नाही अरे आणि तू या संसार म्हणजे मोहमाया या संसारात गुरपटू नको तू काय कर तू त्या ठिकाणी भगवंताचं नामचिंतन कर भगवंत तुझा उद्धार करेन त्यावेळेस आता संसारात अडकलेला माणूस लगी बाहेर निघत नाही मग तो म्हटला नाही मला मुलगा पाहिजे एवढे म्हणला माझ्याकडे प्रॉपर्टी मला काय करायचं मला मुलगा झाला पाहिजे मग जर मुलगा जर मला होणार नसेल तर तुम्ही कसले साधू म्हणला मला मुलगा त्या ठिकाणी झाला पाहिजे असं काहीतरी करा मग त्या साधूने एक फळ घेतलं झोळीतून काढलं फळ आणि फळ त्याला दिलं आणि सांगितलं हे फळ तुझ्या पत्नीला खायला दे तुला त्या ठिकाणी 1 वर्षात मुलगा होईल आणि घरी गेला आनंदातनं घरी गेला पत्नीनं पाहिलं आज आमचे धनी आनंदात आहे होय व म्हटली काय म्हणली होय व पहिलं आता होय र बरोबर का पहिलं होय व आज इतका आनंदित आहे तुम्ही काय झालं काय सांगायचं त्या एका साधूने मला फळ दिले आणि ते फळ खाल्ल्याच्या नंतर आपल्याला पुत्र होणार आहे आपल्याला मग हे फळ तू का म्हटल्याच्या नंतर धुंदुली म्हणजे बुद्धी त्याची पत्नी त्या ठिकाणी म्हटले आता हे फळ त्या ठिकाणी खावायचं म्हणताय परंतु जर हे फळ खाल्लं आणि मी जर समजा गरोदर जर राहिले तर म्हणले 9वा मला जर महिना लागला आणि मग जर रातच्याला चोर वगैरे मागं लागले मग ते मला पोट वाढले मग मी कसं पळायचं चोर लागले इतकं पुढचं विचार पुन्हा त्याचं बाळंत पण कसं करायचं प्रस्तुतीच्या वेळेस कसं करायचं इतकं पुढचं विचार त्या धुंदुलीचं मग धुंदुलीनं काय केलं तिची एक बहीण होती त्या बहिणीला 6 पोरं होते किती 6 पोरं होते 6 पोरं असताना मग ती त्या ठिकाणी तेवढ्यात तिच्या घरी आल्यावर धुंदुली म्हटली अगं आमच्या मालकानं फळ आणले आणि मला म्हणतात हे फळ खात त्या ठिकाणी पुत्र प्राप्ती होईल मग काय करू त्यावेळेस तिनं सांगितलं मला 6 पोरं आहेत किती 6 पोरं आहेत आता मला काय मुलाची अपेक्षा नाही काय कर माझा जो 7वा गर्भ आहे तो मुलगा झाला की तू घेऊन ये मग तिनं काय सोंग केलं महाराज चिंध्या वगैरे बांधायची पोट वाढवलं तिनं सोंग केलं आणि ते फळ होतं ते गाईला चारलं कशाला चारलं गाईला चारलं मग गाईला चारल्याच्या नंतर पुन्हा काय झालं 9 महिन्यानं त्या ठिकाणी गाईला एक पुत्र झाला महाराज गाईलाच पोरग झालं आणि मग त्याचं गाईच्या पोटी त्याचा जन्म झाला म्हणून त्याचं नाव ठेवलं गोकर्ण गाईसारखे कान होते त्याचे गोकर्ण आणि हा धुंदुकारी कोणाचा हिनं जे तिच्या बहिणीचा पोरगा झाला तोच त्या ठिकाणी तिनं आणला आणि आत्मदेवाला सांगितलं हो का आज आपला पोरगा आत्मदेव आनंदित झाले आणि मग त्याचं धुंदुली नाव होतं म्हणून त्याचं नाव ठेवलं धुंदुकारी आणि धुंदुकारी गोकर्ण पंडितो ज्ञानी हा धुंदुकारी महाखल गोकर्ण हा पंडित झाला आणि धुंदुकारी महाखल म्हणजे वाईट प्रवृत्तीचा वाईट व्यसनांच्या आहारी गेला आणि गोकर्ण त्या ठिकाणी तपश्चर्या करू लागले काय करू लागले तपश्चर्या करू लागले त्या ठिकाणी भगवंताचं नामचिंतन करत त्या ठिकाणी जंगलातनं त्या ठिकाणी फिरतायत त्या ठिकाणी तीर्थयात्रा करू लागले आणि हा धुंदुकारी इतका वाईट प्रवृत्तीचा धुंदुकारीचे विचार सेम दुर्योधनासारखे दुर्योधनाचा भाऊच कोण अहो दुर्योधनाचे काय विचार होते तुम्हाला सांगू का
अहो ज्यावेळेस महाभारत युद्ध घडलं आणि युद्धामध्ये इतका रणसंग्राम झाला, अहो दुर्योधन त्या ठिकाणी धारातीर्थी पडला आणि धारातीर्थी पडल्याच्या नंतर दुर्योधनाचा एक मित्र होता अश्वत्थामा त्याचं नाव. अश्वत्थामाला दुर्योधनानं जवळ बोलवलं आणि अश्वत्थामाला दुर्योधन म्हणाला, सांग अश्वत्थामा, अरे माझे शत्रू फक्त 5 होते आणि माझे भाऊ 99 होते, परंतु माझे युद्धामध्ये 99 भाऊ मेले, परंतु 5 माझे शत्रू होते, त्या 5 शत्रूतला एकही मेला नाही. अरे मला माझे 99 भाऊ मेले याचं दुःख नाही, परंतु माझे शत्रू 5 पांडव होते, त्यातला एकही मेला नाही याचं दुःख आहे. म्हणजे काय काय लोक असे दुर्योधनाच्या विचाराचे असतात. असे बरेच दुर्योधन या ठिकाणी समाजातून फिरतात. विठाला 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 आणि धुंदुकारी म्हणजे वाईट प्रवृत्तीचा. धुंदुकारी त्या ठिकाणी वाईट व्यसन करू लागला. अहो स्वतःच्या बापालाच मारलं धुंदुकारीनं. कुणाला कुणाला मारलं? बापाचं नाव काय मागे सांगितलेलं? आत्मदेव. हा, आत्मदेवाला स्वतः धुंदुकारीनं मारलं आणि पुन्हा मग आत्मदेवाला मारल्याच्या नंतर पुन्हा त्याची आई धुंदुलीच्या त्या ठिकाणी मागं लागला. म्हणला सोनं नाणं दे मला, नाहीतर तुला मारून टाकेल. म्हणलं धुंदुली घाबरली आणि धुंदुली त्या ठिकाणी रात्रीच्या वेळेला पळत सुटल्याच्या नंतर एक विहिरीत पडली आणि त्या विहिरीत बुडून तिचा मृत्यू झाला. त्यावेळेस आत्मदेवानं त्या ठिकाणी विचार केला की अरे साधू मला सांगत होते की त्या ठिकाणी संसार म्हणजे मोहमाया आहे, संसार म्हणजे काय, त्या ठिकाणी संसारातले लोक सगळे काय असतात, दुःखी असतात, जास्त संसारात पडू नको. अहो साधू सांगत होते मला, परंतु त्या साधूचं मी जर आज ऐकलं असतं तर एवढी आज माझ्या वेळ आली नसते. आणि गोकर्ण त्या ठिकाणी तपश्चर्या करत त्या ठिकाणी फिरत होते आणि धुंदुकारी काय करायचा, गावातली बारकी मुलं आहेत का, उचलायचं आणि त्या विहिरीत टाकायचा, आडात टाकायचा, असं पाप करावं लागला धुंदुकारी. आणि इतकं त्याचं पाप वाढलं महाराज, त्यानं वेश्या त्या ठिकाणी ठेवल्या आणि गावातलं सोनं नाणं पैसा अडका सगळा गोळा करून आणायचा आणि त्या वेशी पैसे द्यायचा. त्या वेशीने विचार केला, जर ही बातमी राजाला कळली तर राजा आपल्याला फासावर लटकवेल. म्हणून त्यांनी काय केलं, त्या धुंदुकारीला सगळ्यांनी मिळून मारलं आणि तिथंच खड्डा खांदून पुरलं. आणि पुन्हा त्या धुंदुकारीला पिशाची योनी प्राप्त झाली. कोणती? पिशाची योनी. आणि पिशाची योनीत प्राप्त झाला धुंदुकारी. आणि गोकर्ण त्या ठिकाणी तपश्चर्या करून तीर्थयात्रा करून आले आणि घरासमोर संध्याकाळच्या टायमाला झोपले. आणि मग हा धुंदुकारी कशात बी दिसायला लागला, पिशाची हो, बोकडात दिसायला लागला, कुत्र्यात दिसायला लागला, कुठे जनावरात दिसायला लागला धुंदुकारी. आणि दिसायला लागल्याच्या नंतर गोकर्ण म्हटलं, अरे तू कोण आहे? त्यावेळेस त्यानं सांगितलं, मी तुझाच भाऊ आहे. त्या ठिकाणी मी जरा थोडं वाईट मार्गात गेलो, मी कर्म वाईट केलं आणि त्यामुळे ही माझी गती कशी झाली, अशी झालीये. तू मला यातून बाहेर काढ म्हटल्याच्या नंतर गोकर्णाला 1 दिवस तपश्चर्या केली आणि सूर्यनारायणाला प्रसन्न करून घेतलं. आणि सूर्यनारायणाला विचारलं गोकर्णानं की सूर्यनारायणा, अरे माझा भाऊ धुंदुकारी, त्याला त्या ठिकाणी त्याचं कर्म, त्याचं पाप वाढलंय, त्याला त्यातून बाहेर काढायचंय, मग काय करावं लागेल? त्यांनी सांगितलं, तुला भागवत ग्रंथाचं, श्रीमद भगवद्गीतेचं काय करावं लागेल? पारायण करावं लागेल. त्या ठिकाणी श्रीमद भगवत कथा त्या ठिकाणी सांगावी लागेल. त्यावेळेस गोकर्णानं त्या गावामध्ये भगवत कथा भरवली, बरोबर, श्रीमद भागवत कथा. आणि भरवल्याच्या नंतर आता धुंदुकारी कथा ऐकणार होता, परंतु मंडपाच्या मध्यभागी एक बांबू रोवला आणि त्या बांबूत त्या ठिकाणी धुंदुकारीला बसा सांगितलं. कुठं? त्या बांबूत. पिशाच्या योनीतला धुंदुकारी त्या बांबूत बसला आणि गोकर्ण कथा सांगायची. आणि 7 दिवस कथा ऐकली. कुणी? धुंदुकारी. 7 दिवस कथा ऐकली महाराज. आणि 7व्या दिवशी साक्षात देव विमानच घेऊन आला धुंदुकारीला घ्यायला. विमान घेऊन आल्याच्या नंतर गोकर्ण म्हटले, देवा, अरे आमच्या बाकीच्या लोकांनी कथा ऐकली, त्यांना तू विमान घेऊन आला नाही, त्याला एकट्यालाच विमान घेऊन आला. त्यावेळेस देवानं सांगितलं की बाकीच्यांनी सकाळ नाश्ता केला, दुपार जेवण केलं, संध्याकाळी जेवण करून निवांत कथा ऐकली आणि संध्याकाळच्याला दुसऱ्या दिवशी कथा ऐकायची म्हणून निवांत झोपा काढल्या. परंतु या धुंदुकारीनं 7 दिवस त्या ठिकाणी अन्न पाणी सुद्धा खाल्लं नाही. त्या ठिकाणी त्या खोडामध्ये बसून अन्न पाणी खाल्लं नाही आणि दिवसभर कथा ऐकली. आणि त्या दिवसभर ऐकलेल्या कथेचं संध्याकाळच्या टायमाला मनन चिंतन केलं. 7 दिवस झोपला नाही धुंदुकारी. त्यामुळं त्या ठिकाणी मी त्याला विमान घेऊन आलो. मग त्या ठिकाणी
असाच त्या ठिकाणी ज्याप्रमाणे धुंदुकारीनं कथा ऐकली त्याप्रमाणे गोकर्ण म्हटले पुन्हा एकदा कथा भरवायची त्याप्रमाणे आपण कथा करायची. मग सगळे लोक ऐकायला बसले आणि पुन्हा सगळे लोक जागे राहिले. त्या ठिकाणी कथा ऐकायची, चिंतन मनन केलं आणि पुन्हा त्या ठिकाणी महाराज विमानांची दाटीच झाली. विमानांची काय झाली? दाटी झाली. मला याच्यातून हे सांगायचंय, अहो धुंदुकारी इतका खल प्रवृत्तीचा, परंतु त्याचा जन्म वाया गेला का? नाही गेला. परंतु त्यांचा जन्म वाया कशामुळे गेला नाही तर त्यानं भगवंताचं त्या ठिकाणी नामचिंतन श्रवण केलं. नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला, जन्म वाया नाही तरी गेला, जन्म वाया नाही तरी गेला. सांगतो तुम्हासी बजार विठ्ठला, सांगतो तुम्हासी बजार विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, बजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. म्हणून त्या ठिकाणी आपला जर जन्म वाया जाऊ द्यायचा नसेल तर त्या ठिकाणी भगवंताचं चिंतन फार गरजेचं आहे. आता आपण महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात प्रवेश करतोय. करिता भरोवरे दुसरं चरण काय? दुरावसी दुरी भवाची पुरे वाहवसी. तुकोबारा म्हणतात, तुम्ही जेवढी संसाराची भरवरी करण्याचा प्रयत्न करचाल तेवढं भगवंताच्या दूर जाचाल. अहो रावणासारख्याचा संसार पूर्ण झाला नाही महाराज. आता रावणाला बायका पत्न्या किती होत्या? 80,000. 80,000 पत्न्या होत्या रावणाला, बरोबर का? आणि रावणाच्या संसारातल्या 3 इच्छा होत्या. किती? 3 इच्छा. स्वर्गाला शिडी लावीन, समुद्राचं पाणी गोड करेन आणि सोन्याला सुगंध आणेल. अहो इतका विद्वान पंडित त्या ठिकाणी रावण मेला, परंतु आज ना स्वर्गाला शिडी आहे, ना समुद्राचं पाणी गोड आहे, ना सोन्याला सुगंध आहे. अहो म्हणजे कितीही संसार त्या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, संसार कधी सुद्धा पूर्ण होत नाही. कारण आपण म्हणतोच बघा, संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. संसारच आहे, सारखं दुःख आहे, बरोबर आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. या जगामध्ये सगळे दुःखी आहेत, बरोबर का? जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया, प्रजा दुखिया, जंगम दुखिया, जोगी दुखिया, सुखिया दुखी, गायक दुखिया, बसलेले सगळे दुखिया, सगळे काय? दुःखी. संसारच दुःखमुळे आहे. त्यामुळं तुम्हाला सांगू का, जीवन जगत असताना संसार ही करा आणि प्रपंच सुद्धा करा, परमार्थ ही करा आणि प्रपंच सुद्धा. संसारी असावे आसोनी नसावे, संसारी असावे आसोनी नसावे, संसारी असावे आसुनी नसावे, संसारी असावे आसुनी नसावे, संसारी असावे आसोनी नसावे, संसारी असावे आसोनी नसावे, संसारी
संसारी असावे असोने नसावे भजन करावे वेळोवेळा हरिमुखी गाथा हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे विठाला 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 विठाल हो. म्हणून संसारामध्ये सगळे लोक काय दुःखी, कारण संसाराचं एकदा व्यसन लागलं की माणूस, मग लोक म्हणतील महाराज आम्ही, तुम्ही म्हणताय संसार करू नका, मग आम्ही संसार करायचा नाही का? अहो तुम्ही संसारही करा, प्रपंचही करा आणि परमार्थही करा. तुकोबारांनी त्याच्यासाठी सेपरेट प्रमाण वापरलं महाराज. प्रपंच सोने परमार्थ साधावा, प्रपंच सोने परमार्थ साधावा, वाचे आठवावा पांडू रंग रंग प्रपंचात राहून परमार्थ करा. बरोबर का? म्हणजे परमार्थ ही 50% करा आणि प्रपंच ही 50% करा. आज आपण या ठिकाणी तुम्ही सर्वजण कशासाठी जमलाय? आज यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे. जसं आज यांचं पुण्यस्मरण आहे तसं आपल्या सर्वांचं एक ना दिवस पुण्यस्मरण होणार आहे, परंतु घातलं तर बरोबर आहे. करू वाटणं फार अवघड आहे. अहो आमच्या पंढरपूरच्या दादाच्या मठामध्ये एक जणाला मी मागं लागलोय, महाराज पंगत घाल पंगत घाल. तो म्हणतो महाराज अहो माझ्याकडे पैसा भरपूर आहे, माझ्याकडे भरपूर श्रीमंती आहे, परंतु माझा स्वभावच असा आहे की मला पंगत घालू वाटत नाही. ह्याच्याकरता काय औषध आहे का? मी म्हणलं याच्याकरता काहीच औषध नाही, याच्याकरता तुझं पूर्वजन्माचं पुण्य काय कमी तुका मने होता ठेवा, तो या भावा सापडला. जर पूर्वजन्माचं पुण्य असेल तर त्या ठिकाणी भाव सापडत असतो. त्या ठिकाणी मनुष्याच्या जीवनामध्ये नाशाचे 3 प्रकार आहेत. किती प्रकार? 3 प्रकार आहे. एक आहे परतानाश, एक आहे स्वभावनाश आणि एक आहे आश्रयनाश. आता परतानाश म्हणजे दुसऱ्याने डोक्यात दगड टाकला आणि मरण आलं, याला म्हणायचं परतानाश. आणि अपघात जर झाला, प्रवास करत असताना म्हणा कुठेही अपघात झाला आणि मरण आलं, याला म्हणायचं आश्रयनाश. आणि मनुष्याला जन्माला आल्याच्या नंतर मरावंच लागतं, याला म्हणायचं स्वभावनाश. कारण त्याला पर्याय नाही, मरावंच लागतं, याला काय म्हणायचं? स्वभावनाश महाराज. कारण प्रत्येकाला जीवनामध्ये प्रत्येकाला जावं लागणार आहे. अहो मी एकदा थंडगार माठाला प्रश्न केला, म्हटलं माठा तू कायम थंड असतो? त्यावेळेस त्या माठानं हसून उत्तर दिलं, म्हटलं महाराज माझं जीवन उन्हाळ्यातही थंड आहे, पावसाळ्यातही थंड आहे, हिवाळ्यातही थंड आहे. अहो उन्हाळ्यातही माझी मातीच आहे, पावसाळ्यात माझी मातीच आहे आणि कायमस्वरूपी माझी मातीच आहे. तर कुणावर गरम व्हायचं? मी त्या माठाबद्दल नाही सांगत, या देहरूपी माठाबद्दल सांगतोय. अहो आपल्याला सुद्धा जर एक ना एक दिवस जावंच लागणार आहे तर कुणावरती गरम व्हायचं? विठाला विठाला म्हणून माणसानं जीवन जगत असताना प्रत्येकाला जावं लागणार आहे. जीवन असं जगा की आपण गेल्याच्या नंतर लोकांनी म्हटलं पाहिजे बाबा हा माणूस चांगला होता, हा माणूस जायला नाही पाहिजे होता, कारण या माणसानं त्या ठिकाणी गावचं कल्याण केलं, या माणसानं सप्ते उभारले, या माणसानं कीर्तनात त्या ठिकाणी आड पाय घातला नाही, हा माणूस जायला नको पाहिजे होता. बरोबर का? असं लोकांनी म्हटलं पाहिजे. विठाला विठाला म्हणून आपलं अभंगाचं दुसरं चरण काय? करिता भरोवरे दुरावसी दुरी भवाची पुरी वाहवसी. म्हणून तुकोबारा म्हणतात तुम्ही जर जेवढा संसाराची भरोवरी करण्याचा प्रयत्न करचाल तेवढं भगवंताच्या दूर जाचाल. अभंगाचं दुसरं चरण. करिता भरोवरे दुरावसी दुरी, करिता भरोवरे दुरावसी दुरी, दुरावसी दुरी, करिता भरोवरे
मगा मी ज्याप्रमाणे सांगितलं गोकर्ण पंडितो ज्ञानी धुंदुकारी महाखल. गोकर्ण जर रस्त्याने चालला तर सगळे लोक येऊन त्या गोकर्णाच्या पाया पडायचे, आणि धुंदुकारी जर गल्लीतून चालला तर सगळे लोक आपल्या घराच्या दरवाजा खिडक्या बंद करून घ्यायचे. माणसाने जीवन त्या गोकर्णासारखं जगलं पाहिजे. समोरून जर एखादा आला तर त्याने आपल्याला रामराम घातला पाहिजे. आपण एखाद्या दुःखात असाल तर आपल्याला त्या ठिकाणी वाचवायला तो आला पाहिजे. आपण एखाद्या संकटात असाल तर आपल्याला धीर द्यायला तो आला पाहिजे. आणि आपण मेल्याच्या नंतर आपल्या मृत्यूची बातमी ज्याला कळेल त्याच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे. असं जीवन माणसाने जगलं, असं जीवन माणसाने जगलं पाहिजे. कारण तुम्हाला सांगू का, स्वामी विवेकानंद ज्यावेळेस जपान देशात गेले त्यावेळेस तिथल्या लोकांनी स्वामी विवेकानंदांना प्रश्न केला की विवेकानंदजी, तुमच्या भारत देशामध्ये कोणत्या पशुचं दूध श्रेष्ठ आहे? काय प्रश्न केला? तुमच्या भारत देशामध्ये कोणत्या पशुचं दूध श्रेष्ठ आहे? त्यावेळेस स्वामी विवेकानंद जपान देशातल्या लोकांना म्हटले की आमच्या देशामध्ये म्हशीचं दूध श्रेष्ठ आहे. त्यावेळेस स्वामी विवेकानंदांना ते म्हटले, अहो आम्ही तर ऐकलंय गोमातेचं श्रेष्ठ आहे, तुम्ही काय म्हटला तुमच्या भारत देशामध्ये कोणत्या पशुचं म्हटल्यामुळे मी म्हशीचं म्हटलो. तुम्ही जर असं विचारलं असतं की तुमच्या भारत देशामध्ये कोणत्या आईचं दूध श्रेष्ठ आहे, मी सांगितलं असतं गोमातेचं श्रेष्ठ आहे. एवढं, आणि आपला जन्म या भारत देशामध्ये झालाय. अहो तुम्हाला सांगू का, आता माऊली ज्ञानोबा आहे, माऊली ज्ञानोबांची जी समाधी ना ती समाधी युगानयुगे महाराज. सत्ययुगामध्ये सुद्धा आळंदी होतीच, त्रेतायुगामध्ये सुद्धा आळंदी होतीच, द्वापार युगामध्ये सुद्धा आळंदी होतीच, आणि आज कलियुगामध्ये सुद्धा आळंदी आहेच. जाऊ द्या, जोपर्यंत माऊली ज्ञानोबराय संजीवन समाधी घेतली माऊली ज्ञानोबरांनी, जिवंत समाधी वेगळी आणि संजीवन समाधी वेगळी. माऊली ज्ञानोबराय जोपर्यंत त्या समाधीत आहेत तोपर्यंत आळंदी. जाऊ द्या हो, जोपर्यंत चंद्र सूर्य तोपर्यंत आकाशात, चंद्र सूर्य तोपर्यंत आळंदी. त्याच्यापेक्षा सोपं सांगू का, जोपर्यंत माऊली ज्ञानोबराय समाधीत आहेत तोपर्यंत त्या ठिकाणी आकाशात चंद्र सूर्य आहे. विठाला 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 हो. म्हणून करिता भरोवरे दुरावसे दुरे भवाचे पुरे वाहवसे. म्हणून जीवनामध्ये त्या ठिकाणी संतांची संगत करा. कारण तुम्हाला सांगू का, तुम्ही ज्याप्रमाणे चांगल्या लोकांची संगत करता त्याप्रमाणे एक दिवस वाईट माणसाची संगत करा. परंतु वाईट माणसाची संगत करत असताना तुमच्या चांगुलपणावरती तुमची इतकी खात्री असली पाहिजे की आपण त्यांचा वाईटपणा घेणार नाही, तर त्यांना आपल्यासारखं चांगलं करू. उद्याच्याला महाराज तुमचं चांगलंच होईल. विठाला विठाला अभंगाच्या तिसऱ्या चरणात प्रवेश केलाय, बरोबर का? काही न लगे एक बावची कारण तुका म्हणे आण विठोबाची. तुकोबाऱ्या म्हणतात काहीच लागत नाही भगवंताला आकळण्याकरता, बरोबर का? काहीच लागत नाही, फक्त काय लागतो? भाव शुद्ध त्या ठिकाणी लागतो, बरोबर का? फक्त भाव लागतो. आणि देवाला भजण्याकरता, देवाला आकळण्याकरता काहीच लागत नाही. भजे का त्वरित भावना युक्त अंतकरणानं भजे खायचे. भजे नाही महाराज, भज. कारण सांगू, शब्द शब्दात फरक असतो महाराज. काय असतो? शब्द शब्दात फरक असतो. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना, पुण्याची गणना कोण करे. अहो आमच्या इथं महिलांचं भजनी मंडळ आहे आणि आमच्या दिंडीत आल्या, तुकोबारांच्या पालखीत आमची दिंडी महाराज 302 नंबर, आणि दिंडीत आल्या आणि मग देहूतनं पालखी निघाल्या, पुण्यात आल्या, आणि पालख्या पुण्यात आल्या की मग त्यांना पुण्यातले लोक दानशूर, कोणी बॅगा वाटल्या, कोणी पैसे वाटले. मग बायांनी सगळं गोळा केलं की बाया म्हणायला लागल्या, बाया ज्ञानेश्वर माऊलीनं लिहिलेलं खोट आहे का? पुण्याची गणना कोण करे? अहो पुण्य वेगळं आणि पुणे वेगळं, न बाणाचा आणि न नळाचा. कारण भाषेत फरक असतो. कारण जर तुम्ही जर आपल्या इकडं काय म्हणतात, मला तुला, मला तुला. जर विदर्भात गेलो तर मले तुले. आता इथून जर पुन्हा लातूरकडे गेला तर आलाव का,
जेवलाव का काय राव मृदुंग बी वाजवताव कीर्तन बी करताव काय काय करताव अशी भाषा असते लातूरकड. आणि तिकडं नांदेडकड जर गेलं अहो नांदेडकड मी एकदा कीर्तनाला गेलो महाराज आणि गेल्याच्या नंतर जवळ गावाच्या गेल्याच्या नंतर मला फोन आला कुठवर आल्या महाराज. मी म्हणलं आल्या महाराज मी म्हणलं जवळ आल्या. मग आल्यावर जेवत्या का कीर्तनाला आल्यावर जेवत्या का कीर्तन झाल्यावर जेवत्या. मी म्हणलं कीर्तन झाल्यावर जेवत्या. भाषेत महाराज काय असतो फरक असतो बरोबर का. तसं पुण्य वेगळं आणि पुणे वेगळं बरोबर का. विठाला विठाला म्हणून जीवनामध्ये जगत असताना जीवन असं जगा. तुम्हाला सांगू का ज्या घरात मुलीच्या गालावरती हसू आहे, ज्या घरात एका म्हाताऱ्या बापाच्या गालावरती हसू आहे, ज्या घरात एका म्हाताऱ्या आईच्या गालावरती हसू आहे त्या घरात स्वतः लक्ष्मी पाणी भरते विसरू नका. विठाला विठाला तुकोबारा म्हणतात काही नलगे एक भावची कारण तुका मने आण विठोबाची तुझी आण वाहे न गा देवराया बहु आवडते जेव्हापासून या कानडिया विठोबा कानडिया बहु आवडते जेव्हापासून या. म्हणून मी सांगितलं तुकोबारा म्हणतात विठोबा अरे बाबा मी तुझी आण घेऊन सांगतो. काय लोकांना तुकोबारा उपदेश करतात मी विठोबाची आण घेऊन सांगतो की तुम्ही फक्त विठ्ठलाला त्या ठिकाणी काय करा भजा. विठ्ठलाचं नामचिंतन गोड आहे कारण या जगामध्ये विठ्ठलासारखं दुसरं दैवत कोणतं नाही. कारण तुकोबाराय नाठाच्या अभंगामध्ये म्हणतात बघा विठ्ठल आमोचे जीवन आगमने गमाचे स्थान विठ्ठल सिद्धीचे साधन विठ्ठल ध्यान विसावा विठ्ठल कुळीचे दैवत विठ्ठल वित्त गोत चित्त विठ्ठल पुण्याने पुरुषार्थ आवडे मात विठ्ठलाची विठ्ठल विस्तार लाजनी विठ्ठल सप्तही पाताळ भरून विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानसी विठ्ठल जीवीचा जिवाळा विठ्ठल कृपेचा कोळा विठ्ठल प्रेमाचा पुतळा लावेला चाळा विश्व विठ्ठल विठ्ठल बाप माय चुलता. विठ्ठल कोण आहे आपला बाप ये माये विठ्ठल बाप माये चुलता विठ्ठल भगिनी आणि भ्राता विठ्ठल विन चाड नाही गोता तुका म्हणे आता नाही दुसरे आता दुसरं कोणीच नाही विठ्ठलाशिवाय. विठाला विठाला म्हणून काही न लगे एक भावची कारण तुका म्हणे आण विठोबाची. म्हणून तुम्ही विठ्ठलालाच भजा बरोबर का. या जगामध्ये दुसरं दैवतच कोणतं नाही. बरं लोक म्हणतील महाराज अहो विठ्ठलाला जाण्याकरता त्या ठिकाणी काय करायचं आमच्या तर घरी भरपूर संसार पडलाय मग विठ्ठलाला कसं जायचं. तुम्ही काय करा सांगू का तुमच्या इथून एसटी कुठं आहे एसटी मसवडला आहे का एसटी आपल्या धुळदेववर नाही एसटी. तुम्ही काय करायचं धुळदेवच्या एसटीच्या स्टँडवर जायचं आणि एसटीत बसायचं तिकीट काढायचं पंढरपूर आणि पंढरपुरात गेला की सगळ्याला उतरू द्यायचं आणि एसटीला 3 पायऱ्या सगळ्याला उतरू द्यायचं आणि तुम्ही मागं राहायचं आणि सगळे उतरले की एसटीची पहिली पायरी उतरायची पुन्हा दुसरी पायरी उतरायची आणि तिसऱ्या पायरीवर एक पाय ठेवायचा आणि एक पाय असा पंढरपूर ठेवायला आणि लगेच उचलून घ्यायचा पाय पंढरपूर ठेवा लागेल आणि पुन्हा तिकीट काढायचं धुळदेवान माघारी घरी यायचं. त्याचं पुण्य तुम्हाला सांगतो. वाराणसी 1 मासा गोदावरी 1 दिवसा पंढरपूर पाऊल परी असा ऐसा ठसा नामाचा. अहो वाराणसीत 1 महिना राहिलेल्याचं पुण्य गोदावरीत 1 दिवस राहिलेल्याचं पुण्य आणि पंढरपुरात नुसता असा पाऊल ठेवलेल्याचं पुण्य सारखंच आहे. म्हणून जीवनामध्ये एकदा तरी पंढरपूरला जावा. तुम्हाला एक माऊली ज्ञानोबरांची एक सुंदर ओवी सांगतो. ना तरी विक्षदंडू पाळीता हे गोडू गाळीता हे कडू नव्हेची जेवी. विक्षदंडू म्हणजे ऊस. विक्षदंडू म्हणजे ऊस. ऊस पाळतो त्याला गोड लागतो आणि जो चरख्यातून काढतो त्याला कडू लागतो का त्याला सुद्धा गोडच लागतो. तसं संत महात्मे आपल्यावरती उपकार करत असताना त्या ठिकाणी आपण कितीही कडू असलो तरी आपल्यावर उपकार करत असताना ते गोडच उपकार करतात. काय करतात गोडच उपकार करतात. पाळीत आहे गोडू आणि गाळीत आहे कडू. जसं ऊस पाळतोय त्याला बी गोड लागतो जो चरख्यातून काढतोय त्याला सुद्धा गोड लागतो. दुसरी एक तुम्हाला ओवी सांगतो ज्ञानोबरांची. जो खंडावया घाव घाली का लावणे जयाने केली
दोघा एकची सावली वृक्ष दे जायचा. जो झाड तोडतो, जो एक जणानं काय केलं, पाणी घेऊन आला झाडाला पाणी घालण्याकरता, आणि एक जण कुऱ्हाड घेऊन आला झाड तोडण्याकरता. मग झाडानं काय केलं, जो कुऱ्हाड घेऊन आलाय त्याला सावली दिली नाही. असं कधी होतंय का? अहो, कुऱ्हाड घेऊन आलाय त्याला सुद्धा झाड सावली देतं, आणि जो बादलीत पाणी घालायला झाडाला आलाय त्याला सुद्धा सावली देतं. जसा झाडाजवळ भेद नाही, अहो नदीजवळ सुद्धा भेद नाही. हो, नदी आपल्याला काय करते, पाणी देते. नदीवर गाय पाणी प्यायला गेली तरी नदी पाणी देते आपल्याला प्यायला, गायला पाणी प्यायला देते. नदीवर वाघ पाणी प्यायला गेला तरी नदी काय करते, वाघाला पाणी पिऊ देते. अहो, जसा झाडाजवळ भेद नाही, जसा उसाजवळ भेद नाही, जसा त्या ठिकाणी नदीजवळ भेद नाही, तसा गायीजवळ सुद्धा भेद नाही. आपली दर्शी गाय नव्ह बरं का, देशी गाय, तिच्या जवळ सुद्धा भेद नाही. अहो, गाय आपल्याला दूध देते, बरोबर का, दूध देते ना आपल्याला, परंतु गायी आपल्याला दूध देते, परंतु आटल्याच्या नंतर गायी दूध देऊ शकत नाही. नदी आटल्याच्या नंतर आपल्याला पाणी देऊ शकत नाही, तसं नदी आटल्याच्या नंतर पाणी देऊ शकत नाही, गायी आटल्याच्या नंतर आपल्याला दूध देऊ शकत नाही. परंतु संत महात्मे आपल्यावरती उपकार करताना निरंतर उपकार करतात, बरोबर का. काय सांगू आता, संताचे उपकार मज निरंतर जागविते. कसं उपकार करतात आपल्यावरती, निरंतर अशा प्रकारचे उपकार करतात. विठाला विठाला म्हणून जीवनामध्ये काही नलगे एक भावाची कारण तुका मनी आण विठोबाची. करिता बरोबरे दुरावसे दुरे भवाचे पुरे वाहवसे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. तुकाराम तुकाराम काही नलगे एक भावची कारण तुका मने आण विठोबाची. करिता बरोबरे दुरावसे दुरे भवाचे पुरे वाहवसे. म्हणून तुकोबारा म्हणतात, अरे बाबा, जीवनामध्ये त्या ठिकाणी भगवंताला आकळण्याकरता त्या ठिकाणी भावच महत्वाचा. आकळाबा श्रीपती येणे पंथे. म्हणून त्या ठिकाणी आपला जन्म या भारता
जगामध्ये झालाय. कारण भारताची संस्कृती काय तुम्हाला सांगू का, ज्या वेळेस सिंधुताई सपकाळ, अनाथाची माय सिंधुताई सपकाळ, त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की ताई, तुमचं पुस्तक 10वीच्या अभ्यासक्रमाला कर्नाटकात आहे परंतु महाराष्ट्रात नाही, याचं कारण त्यावेळेस सिंधुताई सपकाळांनी सांगितलं की माझं पुस्तक 10वीच्या अभ्यासक्रमाला कर्नाटकात आहे परंतु महाराष्ट्रात नाही, याचं कारण महाराष्ट्रामध्ये मरावं लागतं. मेल्याच्या नंतर जिथं माणसं मोठी होतात त्याचं नाव काय आहे, महाराष्ट्र आहे. म्हणून असा एवढा महान महाराष्ट्र आहे आपला आणि त्याच्यामध्ये आपला जन्म झाला. आपण त्या ठिकाणी भाग्यवान आहे. म्हणून जीवनामध्ये आणि महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, त्यामुळं प्रत्येकानं त्या ठिकाणी आपल्या मुलांना हरिपाठ तरी शिकवला पाहिजे, कारण आपण संतांच्या भूमीतली सगळे लेकरं आहोत. म्हणून आज यांचं प्रथम पुण्यस्मरण त्यानिमित्त आम्हाला यांच्या राहुल दादा कोळेकर यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी येण्याचा या ठिकाणी योग आला. आणि सुंदर त्या ठिकाणी मृदंग ज्यांनी वाजवला, आपले महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य आपले समाधान महाराज जाधव, इकडं शरद महाराज जाधव त्या ठिकाणी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य, आणि इकडं गायन भीष्म आपले जे आकाश महाराज सातारकर, इकडं पर्यंत गावचे. आणि आजचे कीर्तन ओम साई कीर्तन या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सर्वांनी त्या चॅनलला, ओम साई कीर्तन या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, घंटीचं बटन दाबायला विसरू नका. एवढं करा. आणि फुलं सर्वांना वाटले ना, बरोबर का? म्हणून झाली ती कीर्तन सेवा. तुमचे गुरुवर्य कोण असतील? आमचे गुरुवर्य धोंडोपंत दादा संस्थान पंढरपूर. दादांच्या फडावरती 750 गाव आहेत महाराज, आणि त्याच्यामध्ये आम्हाला या ठिकाणी साधना करण्याचा त्या ठिकाणी योग आला. म्हणून सर्वांची त्या ठिकाणी आभार मानतो. आणि सगळ्या सासांना विनंती, सगळ्या सुनांना विनंती, आठवड्यातनं एकदा तरी सासूला हाताखालनं काढत जावा बरोबर आहे. म्हणून आता सर्वांना फुलं वाटली, अभंग घेऊ आणि